मंत्रिपद डावलल्यानंतर छगन भुजबळ कमालीचे आक्रमक झाल्याचं दिसतंय। आज त्यांनी नाशिकमध्ये समता परिषदेचा संघर्ष मेळावा घेतला। यावेळेस केलेल्या भाषणाचा रोख अजित पवारांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता रंगलेली आहे। सविस्तर पाहूयात। भुजबळ साहब संघर्ष करो, जय ज्योति, जय गांधी, जय ज्योति, जय गांधी। छगन भुजबळांचा एल्गार, भुजबळांचे रस्त्यावरच्या लढाईचे संकेत, भुजबळांना अजित पवारांनीच मंत्रिपद नाकारलं। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे। नाशिकमध्ये झालेल्या समता परिषदेच्या सभेतून भुजबळांनी आता रस्त्यावरील लढाईचे थेट संकेत दिले आहेत। प्रफुल्ल पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला, समीर भाऊकडे माझी चर्चा झाली, आम्ही तेच सांगितलं, म्हटलं ठीक आहे, ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं। अजितदादाशी बोललो, अजितदादाने समजावून सांगितलं, अजितदादा म्हणाले ठीक आहे बसवून चर्चा करू, पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झाली नाही। त्याबरोबरच भुजबळांनी आपण मराठा आरक्षण विरोधी नसून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी आपण सर्वात पहिले केल्याचं म्हटलेलं आहे। तसंच दलित, मुस्लिम, मागासवर्गीयांच्या सोबत मराठा समाजही आपल्या सोबत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। आपल्या बरोबर तसे मागासवर्गीय, दलित आहेत, आदिवासी आहेत, मुसलमान आहेत, त्याप्रमाणे मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत। इथे सुद्धा अनेक बसलेले आहेत, इथे सुद्धा माझ्या समोर वरती आणि खाली बसलेले आहेत। या प्रसंगी बोलताना भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत खंत बोलून दाखवली आहे। मी तर मागितलं नव्हतं, तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहिलो, उभं राहायची तयारी केली आणि वाट बघतोय। मी काही सहन करणार नाही, मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही। 10 दिवसांनी मग बोलायला लागले, मग भुजबळ साहेबांनी घाई केली, पुढे मग काय झालं ते निकाल काय लागले, त्याच्यामुळे याच्यामुळे जी नाराजी आली, त्याच्यामुळे आणखी 5-7 ठिकाणी उलटे निकाल लागले। नाशिकमधील समता परिषदेच्या या मेळाव्यात छगन भुजबळांनी भाजपमध्ये जावं असा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्याचं दिसून आलं। कुठेही घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे, त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काय करायचं ते करीन आणि त्यावेळेला तुमची साथ मला पाहिजे आहे, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा मी विचारात घेणार, बरोबर विचार। मंत्रिपद नसलं तरी रस्त्यावर उतरणारे, अवहेलनेचं शैल्य मनात आहे, सर्वांशी चर्चा करून पुढचं पाऊल उचलणार असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तो मुद्दा नाही, सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार, परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे डासतंय, हे असं का कुणाचं? मंत्रिपद न मिळाल्यानं आक्रमक झालेल्या भुजबळांनी आज नाशिकमध्ये घेतलेल्या समता परिषदेच्या मेळाव्यात भविष्यातील संघर्षाची नांदी पाहायला मिळाली। अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष भविष्यात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येते आहे। विकास काजळे, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।